नक्की आपल्यासोबत आहेत। संजय भोकरेजी, एकूणातला निकाल आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र ज्याचा आपला खूप अभ्यास आहे, थोडक्यात एकूणातला निकाल आणि पश्चिम महाराष्ट्रातला परफॉर्मन्स महायुतीचा। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता जे निकाल बघतोय हे तसे ते सरप्राईज आहेत, कारण विश्वजित कदम यांच्यासारखा सुद्धा पिछाडीवर जातोय। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष, म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांची की जे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधली व्यक्ती, पण ती सुद्धा आता बऱ्यापैकी लीड होती, पण ती आता पिछाडीवर गेली ते आता दिसत नाही आहे। परंतु आज निश्चितपणानं भारतीय जनता पक्षानं अतिशय चांगल्या पद्धतीनं जसं निकाल लागले हरियाणाचे, त्याच्यानंतर जे शिकले, म्हणजे त्यांनी सावध भूमिका घेतली आणि जी व्यूहरचना केली आणि मग ओबीसी एकत्र आणले, ओबीसींच्या बद्दलचं राजकारण आणि शांतपणे सगळं मुत्सद्दीगिरीनं देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि त्या पद्धतीनं ते पुढे गेले, त्याचं ते यश म्हणायला काय। ठीक आहे, पुढची अपडेट काहीतरी येते, भारतीकडे जाऊया। देवेंद्र फडणवीसांची चर्चा चाललेली आहे, तर आता एबीपी नेटवर्कशी फडणवीस फोनवर बोलले। त्यांनी अशी माहिती दिली आहे की हा जो विजय आहे हा खरोखर कल्पनेपलीकडचा आहे, इतक्या जागा येतील याची आम्हालाही कल्पना नव्हती। पुढच्या 1.5 तासात तीनही पक्ष एकत्र बसतील, त्यानंतर एकत्र पत्रकार परिषद सुद्धा होईल आणि मग पुढची रणनीती ठरेल। त्यामुळे आता काय हा जो प्रश्न आता सगळ्या महाराष्ट्राला पडलेला होता, तर ही असणार आहे पुढची रणनीती। अर्थात थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतली जाईल असं सांगितलं जातं आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरवली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी नेटवर्कशी बातचीत करताना सांगितलंय। अश्विन, खरं आहे, म्हणजे सरिता मॅडम आजच कदाचित मुख्यमंत्र्यांची घोषणा होती, कारण पत्रकार परिषद आहे का नुसतं आज फक्त विजयाचा आनंद आणि एकूणात या कामगिरीचं अनालिसिस होईल? शक्यता अश्विन नाकारता येत नाही, पण मला वाटतं की भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे जे मित्र पक्ष आहे ते भाजपाचं जी केंद्रीय नेतृत्व आहे त्यांना ह्यात सामील करून घेतल्याशिवाय हा निर्णय होणार नाही। आपल्याला माहिती आहे की आजकाल असा निर्णय खरं तर फोनवर होऊ शकतो, पण नुकतीच आपणच बातमी दाखवली की उद्या राजनाथ सिंह अपेक्षित आहेत आणि जर राजनाथ सिंह येणार असतील तर एखाद वेळेला आजपेक्षा उद्यावर सुद्धा हा निर्णय जाऊ शकतो। पण एकंदरीत आकडे पाहिले तर मुख्यमंत्री चेहरा कोणाला करायचा हे जवळपास स्पष्ट आहे असं म्हणायला पाहिजे। केशवजी, जवळपास स्पष्ट आहे सगळं? असं आहे राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी मी पॉज खूप घेते मध्ये नाही, दोघं बसलेले आहेत आणि दोघं महायुतीतच असणार आहेत, त्यामुळे काही चिंता नाही त्याबद्दल। असं आहे राजकारणामध्ये आता आज खूपच गोष्टी लवकर स्पष्ट झाल्यात। खरं म्हणजे मला आजही आता आठवत आहे की शरद पवार म्हणत आज विधान 57 जागा मविया जिंकणार, संजय राऊत काय म्हणत होते, आज संध्याकाळी मुख्यमंत्री क्लेम दाखल करणार आणि त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातला जनता, काल सुद्धा मी तुमच्याकडे शोला आलो होतो त्यावेळी विरोधकांचं म्हणणं काय होतं आपण सगळ्यांनी ऐकलं, त्यावेळी आज एकदम जो निकाल आला त्यामुळे स्वाभाविकपणे चित्र स्पष्ट आहे। त्यामुळे मला वाटतं तुमच्या मनात जे स्पष्ट चित्र आहे ते प्रत्यक्षात सुद्धा लवकरात लवकर येईल। बरं, मोगमात बोललेत पण संकेत दिलेत की भाजपचाच मुख्यमंत्री आणि फडणवीस नाही, आता तुम्हीच सांगितलंय की आता पत्रकार परिषद होणार आहे तिन्ही नेत्यांमध्ये आणि त्यानंतर ठरणार आहे। पण मला खूप खूप विश्वास वाटतो आणि आनंद वाटतो की एकीकडे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात 80-85 जागा लढल्यानंतर तुतारीच्या जागा बघा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्ट्राईक रेट बघा 35 जागा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात उभारी मारतोय, याचा मला फार आनंद आहे आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की महायुती ही घट्ट राहील, एकसंघ राहील आणि समाधानकारकच आम्ही पुढे पावलं टाकू। ठीक आहे, तीनही पक्षाचे नेते इकडे बसलेले आहेत आणि तिघांनाही एकच प्रश्न आहे की आता जे काही चित्र दिसलं, आता जी काही आकडेवारी दिसली त्याचं श्रेय तुम्ही संघाला सुद्धा देणार का? 100% समाजामध्ये संघ